आपणही या मंचावर उपस्थित राहायचं आहे. अशोक भोसले साहेब धडाडीचे कार्यकर्ते कल्याण परिसरामधील, त्यांना मी विनंती करतो की आपण मंचावर उपस्थित राहायचं आहे, धम्मपीठावर उपस्थित राहायचं आहे. या भारतीय जनकल्याण परिवर्तन समिती व नालंदा महिला बचत गट या संयुक्तिक कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्या मान्यवरांचं मी इथे स्वागत करतो. आपण 5 वाजल्यापासून इथे सर्वजण उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. विविध कार्यक्रम आतापर्यंत इथे झालेले आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांचं, मुलांचं, मुलींचं मी इथे स्वागत करतो. आणि सर्व नागरिक, या परिसरामधील सर्व नागरिक इथे उपस्थित राहिलेले आहेत, या सर्वांचं मी एकदा स्वागत करतो. आणि हा कार्यक्रम, हा छोटासा एक सत्कार समारंभ आणि एक विचार प्रबोधन आपलं व्हावं या अनुषंगाने आपण इथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि हा कार्यक्रमामध्ये विविध मान्यवर इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्यामध्ये विशेषतः माननीय अण्णासाहेब रोकडे, माननीय आयुष्यमानिनी मायाताई कांबळे, आयुष्यमानिनी सिंधुताई मेश्राम, आयुष्यमानिनी सुषमाताई घोडके, डॉक्टर बाळासाहेब गायकवाड आणि माननीय प्राध्यापक किरण थोरात. आणि मी अजून एक मान्यवर इथे उपस्थित आहेत, माननीय उद्धवजी झेंडे साहेब. यांनाही विनंती करतो की आपण या मंचावर उपस्थित राहायचं आहे. उद्धवजी झेंडे साहेब, जोरदार टाळ्यांनी सर्वांचं स्वागत आपण करायचं आहे. आणि शब्दसुमनांनी स्वागत झाल्यानंतर मी या सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण हे जे सर्व महापुरुष आहेत, या महापुरुषांचं इथे त्यांच्या प्रतिमांना पुष्पमालिका अर्पण करायची आहे. मी अण्णासाहेब रोकडे समाजभूषण पुरस्कार विजेते यांना मी विनंती करेल की या कार्यक्रमामध्ये आपण भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावं. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. भगवान गौतम बुद्धांचा, भगवान गौतम बुद्धांचा. आवाज आला पाहिजे, आवाज थोडासा कमी येतोय. भगवान गौतम बुद्धांचा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. असाच आवाज वाढत राहिला पाहिजे. आपल्या या परिसरामध्ये आपला आवाज आहे आणि तो तसाच गाजत राहिला पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो. त्यानंतर मी माननीय प्राध्यापक किरण थोरात सर यांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचा. हॅलो. माननीय प्राध्यापक किरण थोरात सर हे खास करून आपल्या या कार्यक्रमामध्ये इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. आवाज पुन्हा कमी पडलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा. व्हेरी गुड. त्यानंतर मी आपल्या या अध्यक्षा विश्वभूषण व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सवाच्या माननीय आयुष्यमानिनी मायाताई कांबळे यांना विनंती करतो की आपण शिक्षणाचे महामेरू महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचा आहे. जोरदार घोषणा झाल्या पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा. आणि त्यानंतर या समितीचे अध्यक्ष माननीय भाऊराव धिवर सर यांना मी विनंती करतो की आपण विश्वभूषण छत्रपती विश्वभूषण घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करायचा. माननीय भाऊराव धिवर साहेब. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. त्यानंतर मी सिंधुताई मेश्राम मॅडम यांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करावं. या परिसरामध्ये लख असा प्रकाश आहे, परंतु या दीप प्रज्वलनाने आमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडणार आहे. आणि असा हा स्तुत्य कार्यक्रम इथे आपण आज आयोजित केलेला आहे. आणि म्हणून हे दीप प्रज्वलन
सिंधुताई मेश्राम मॅडम करतायत. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. त्यानंतर सुषमाताई घोडके मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी अगरबत्ती प्रज्वलित करून या विभागामध्ये सुगंधी वातावरण निर्माण करायचं आहे. या विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सवाच्या कोषाध्यक्ष आहेत आणि खूप छान असा कार्यक्रम आपण गेले 2-3 दिवस सातत्याने बघतो आहे. या सगळ्या महिलांना आपण खरं म्हणजे वंदन करायला पाहिजे आणि जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे की सुंदर असे दीप प्रज्वलन इथे होत आहे आणि या विभागामध्ये एक सुगंधित वातावरण निर्माण करण्याचं काम आपण हे सर्व भारतीय जनकल्याण परिवर्तन समिती करत आहोत. ही सर्व जनता आणि सर्व मान्यवर इथे करत आहेत. मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आपण बसून घ्यायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. सर्वांचं इथे स्वागत आणि हा छोटासा स्वागताचा कार्यक्रम आपण इथे घेणार आहोत. मी या समितीचे माननीय अध्यक्ष भाऊराव धिवर सर यांना विनंती करतो की आपले आजचे प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक किरण थोरात यांचं स्वागत करावं. जोरदार टाळ्यांनी आपण किरण थोरात साहेबांचं इथे स्वागत करायचं आहे. भाऊराव धिवर साहेब यांचं स्वागत करणार आहे. मी या मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी मी या समितीचे अध्यक्ष भारतीय जनकल्याण परिवर्तन समिती गेले 10 वर्षे या विभागामध्ये काम करत आहेत आणि या विभागामध्ये काम करत असताना विविध मान्यवर आमच्या या कार्यक्रमात येत आहे. शाल जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. माननीय प्राध्यापक किरण थोरात, धन्यवाद सर. त्यानंतर मी पुन्हा एक जबाबदारी आमच्या किरण थोरात साहेबांनाच देतो की आमच्या या समितीचे अध्यक्ष भाऊराव धिवर साहेब आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. या समितीचे अध्यक्ष माननीय भाऊराव धिवर गेले बरेच दिवस आपण सातत्याने या समितीमध्ये कार्य करत आहात आणि सुंदर असा एक लेसन, एक धडा या संपूर्ण विभागाला दिलेला आहे. तर मी किरण थोरात साहेब यांना विनंती करतो की आपण भाऊराव धिवर साहेबांचं स्वागत करायचं आहे. एक शाल आणि पुष्पगुच्छ असं हे स्वागताचं स्वरूप आहे. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. टाळ्या कमी येत आहेत. माननीय अरविंद गायकवाड सर इथे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती उपस्थित राहायचं आहे. माननीय अरविंद गायकवाड साहेब. त्यानंतर मी डॉक्टर बाळासाहेब गायकवाड यांना विनंती करेल की आपले अण्णासाहेब रोकडे जे समाजभूषण इथे आपल्यामध्ये उपस्थित राहिलेले आहेत, ज्यांना या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण भारतामध्ये ओळखत नाही असं कोणीही नाही, असे ते ख्यातनाम अण्णासाहेब रोकडे इथे उपस्थित आहेत. मी बाळासाहेब गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी अण्णासाहेब रोकडे यांचं स्वागत करायचं. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. पुष्पगुच्छ आणि शाल असं हे स्वागताचं स्वरूप आहे. जोरदार टाळ्या वाजवायची म्हणजे सांगायची गरज नाही पडली पाहिजे. आपण स्वतःहून टाळ्या वाजल्या पाहिजे. टाळ्यांचं मी तुम्हाला नंतर शेवटी एक रहस्य सांगणार आहे, टाळ्या का वाजवायला पाहिजे असं नंतर म्हणू नका की अरे आम्ही वाजवलं असतं तर खूप बरं झालं असतं. त्यानंतर या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या आपल्या या समितीच्या अध्यक्षा माननीय मायाताई कांबळे यांचं स्वागत करण्यासाठी मी माननीय धिवर साहेबांना विनंती करतो की आपण मायाताई कांबळे यांचं स्वागत करायचं आहे. शाल आणि पुष्पगुच्छ. खूप सुंदर अशा या विभागामध्ये त्यांनी कार्य, या वर्षाची जयंती मोठ्या धूमधडाक्यात अशी साजरी झालेली आहे आणि आपण त्याचा आनंद लुटलेला आहे आणि म्हणूनच आपण हा कार्यक्रम 14 एप्रिलला न घेता आपण हा कार्यक्रम इथे 16 एप्रिलला घेतलेला आहे. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे.
माननीय भालेराव साहेब इथे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे. उपायुक्त माननीय भालेराव साहेब यांना विनंती आहे की आपण इथे उपस्थित राहायचं. जोरदार टाळ्यांनी वाजल्या. भालेराव साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. त्यानंतर सिंधुताई मेश्राम यांचंही स्वागत इथे झालं पाहिजे. तर मी बाळासाहेब गायकवाडांना विनंती करतो की आपण सिंधुताई मेश्राम यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर पुढच्या स्वागतासाठी मी नीता गायकवाड यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे. पुढचं स्वागत आपण करणार आहोत ते सुषमाताई घोडके यांचं. नीता गायकवाड यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे. सुषमाताई घोडके मॅडम ज्या कोषाध्यक्ष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव याच्या कोषाध्यक्ष आहेत. तर नीता गायकवाड यांच्या हस्ते त्यांचं आपण इथे स्वागत करत आहोत. मी भगवान पवार साहेबांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे. पुढचं स्वागत आपल्या हस्ते आम्ही करणार आहोत. भगवान पवार साहेब यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे. भालेराव साहेब जे आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत, मी विनंती करतो भगवान पवार साहेब जे आमच्या या भारतीय जनकल्याण परिवर्तन समितीचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत की त्यांनी भालेराव साहेबांचं स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. भगवान पवार साहेबांचं स्वागत करत आहेत. त्यानंतर जयंत सोनवणे साहेबांना मी विनंती करतो की स्टेजवरती या. कृपया आपण माननीय उद्धवजी झेंडे साहेब इथे आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करायचं आहे. जयंत सोनवणे साहेब या भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि कल्याण डोंबिवली शहराचे अध्यक्ष उद्धवजी झेंडे साहेब यांचं स्वागत जोरदार टाळ्यांनी झालं पाहिजे. या विभागामध्ये सातत्याने कार्य करत असलेले माननीय उद्धवजी झेंडे साहेब सोनवणे साहेब त्यांचं स्वागत करत आहेत. मी सचिन धनविजय यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे. आपले विचारवंत थोर विचारवंत आपण त्यांचं नेहमी भाषण ऐकतो ते माननीय अरविंद गायकवाड साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत माननीय सचिन धनविजय करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर मी अध्यक्ष भाऊराव धिवर साहेब यांना विनंती करतो की आपण डॉक्टर बाळासाहेब गायकवाडांचं स्वागत करायचं आहे. डॉक्टर बाळासाहेब गायकवाड यांनी विशेष त्यांचा उल्लेख नंतरच्या भाषणामध्ये होणारच आहेत. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती PhD डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये सादर केलेले आहे आणि त्यांना PhD 3 वर्षापूर्वी अवॉर्ड झालेले आहे आणि त्यांचं स्वागत ते करतायत. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आणि आपण हा कार्यक्रम थोडासा पुढे नेत आहोत आणि सगळ्यांचं स्वागत झालेलं आहे आणि सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत. प्रकाश गायकवाड यांनी पण PhD केलेले आहे. त्यांचं स्वागत शिवेंत गुरुजी आहेत का? विजय सोनवणे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. तरी त्यांनी यायचे. विजय सोनवणे बरं ठीक आहे. हा प्रकाश गायकवाड यांचा सत्कार थोरात साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्रकाश गायकवाडनी मोठ्या शिताबनी PhD केलेली आहे आणि त्यांचा सत्कार झालाच पाहिजे. डॉक्टर प्रकाश गायकवाड
त्याचप्रमाणे डॉक्टर बाळासाहेब गायकवाड यांनी दोघांनी पण PhD केलेली आहे. जय भीम. थँक्यू. धन्यवाद. इथे विविध मान्यवर उपस्थित आहेत आणि आपल्याला बरेचसे कार्यक्रम करायचे आहेत आणि आज आपल्याला पोलीस आयुक्तालयाकडून एक अशी विनंती आहे की हा कार्यक्रम लवकरात लवकर संपला पाहिजे आणि म्हणून मी सगळ्या वक्त्यांना आज इथे सगळ्यांनाच बोलायचं आहे, परंतु या समितीच्या अध्यक्षा आणि या सार्वजनिक महोत्सव समिती ज्यांनी या कल्याण परिसरामध्ये खूप मोठ्या धूमधडाक्यात साजरी होत आहे आणि करत आहोत असे त्यानंतर आपण सातत्याने विविध विभागामध्ये जाऊन कार्यक्रम करणारच आहोत, परंतु आमच्या या कार्यक्रमामध्ये मायाताई कांबळे मॅडम इथे आलेल्या आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमानिमित्त आमच्या सगळ्या नागरिकांना, आमच्या सगळ्या या भारतीय जनकल्याण पर्यटन समितीच्या सगळ्या सदस्यांना आपण शुभेच्छा परत 2 शब्द बोलावे. जय भीम सर्वांना. भारतीय जनकल्याण परिवर्तन समिती व नालंदा महिला बचत गट यांच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व विश्वरत्न घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्तरित्या जयंती महोत्सव आपण इथे साजरा करीत आहोत. या जयंतीला उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अण्णासाहेब रोकडे, तसेच विचारवंत आणि प्राध्यापक किरण थोरात साहेब, त्याचप्रमाणे उद्योजी झेंडे, तसेच समितीचे अध्यक्ष भाऊराव दिवार आणि उपस्थित असलेले आमचे देवानंद कांबळे, अशोकजी भोसले, अशोकजी घोळके, अशोक हुंबरे, त्याचप्रमाणे भालेराव साहेब, बाळासाहेब गायकवाड आणि चुकून कोणी राहिलं असेल तर क्षमा असावी. या सर्वांना मी मानाचं जयभीम करते आणि तसेच या समितीने जो आज आम्हाला इथं बोलून जो सन्मान दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि खूप चांगलं काम आपण करत आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करणं म्हणजे हे आपलं कर्तव्य आहे. त्यांनी जे आपल्यासाठी अनंत उपकार करून ठेवलेले आहेत ते आपण कधीच करू शकत नाही. जयंती ही आपलं एक छोटंसं कर्तव्य आहे, ते आपण केलंच पाहिजे. पण 13 तारखेला आणि 14 तारखेला आपल्या पूर्ण कल्याणपूर्वची जयंती असते. ह्या 2 दिवस तरी कोणीही जयंती घेऊ नये. ह्या सगळ्या विभागातील सगळ्या लोकांनी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती या समितीला सहकार्य करावं ही मी सर्वांना विनंती करते. आणि इथून पुढं पण आमच्या समितीच्या अंतर्गत आम्ही विविध कार्यक्रम आणि प्रोग्राम घेणार आहोत सगळ्यांच्या सहकार्याने. तसंच माझ्याकडून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती कल्याणपूर्व या समितीच्या नात्याने मी तुम्हाला सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 126व्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद मॅडम. आम्ही विश्वास देतो की इथून पुढेही अशाच पद्धतीने आपलं कार्य इथे सुरूच राहणार आहे. आम्ही भारतीय जनकल्याण परिवर्तन समिती आणि नालंदा महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांची रेलचेल इथे सातत्याने असते आणि आमच्या विभागातील सर्व नागरिक इथे उपस्थित असतात आणि इथून पुढेही आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहाल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले, माता रमाई, माता भीमाई या सगळ्या मान्यवर जे थोर विचारवंत आहेत त्यांनी आपल्याला जे काही शिकवून दिलेलं आहे, जे काही सांगितलेलं आहे त्यांच्या पावलांवरती पाऊल ठेवून आम्ही हे कार्य सातत्याने पुढे करत राहणार आहोत. आणि हे कार्य करत असताना आम्हाला एक दिशा हवी असते आणि हे दिशा देण्याचं काम आम्ही विविध वक्त्यांकडून नेहमी ऐकत असतो आणि त्यासाठी आज या मंचावर आणि या कार्यक्रमामध्ये भारतीय जनकल्याण परिवर्तन समितीच्या विनंतीवरून खास पालघरवरून उपस्थित राहिलेले माननीय प्राध्यापक किरण थोरात साहेब इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेल की आम्हाला पुढे काय करायचं, आम्हाला या सगळ्या महापुरुषांनी भरपूर सांगितलं आहे, भरपूर काही कार्य केलेलं आहे, भरपूर काही त्यांनी आम्हाला पुस्तकामध्ये लिहून दिलेलं आहे, परंतु आमच्या ह्या पिढीने पुढे काय करायला पाहिजे, मरेपर्यंत आम्ही कोणतं कार्य पुढे नेलं म्हणजे आम्हाला आणि आमच्या ह्या सगळ्या समाजाला पुढे नेता येईल ही दिशा देण्याचं काम जर तुम्ही आम्हाला शिकवून दिलं तर नक्कीच
नक्कीच आज आपण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या सगळ्या महापुरुषांची जयंती आपण साजरी इथे करतो आहोत असं आपल्याला म्हणता येईल. मी पुढील वक्ते माननीय किरण थोरात साहेब यांना विनंती करतो की आपण विचार मांडावे. हॅलो. उपस्थित सर्व माझे धम्म बांधव, 1.25 कोटीमध्ये 6,743 जाती असलेले आंबेडकर अनुयायी या सर्वांना माझा सस्नेह जय भीम. भारतीय जनकल्याण परिवर्तन समिती व नालंदा महिला बचत गट यांच्या वतीनं आज विश्वभूषण, जलतज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, स्त्री उद्धारक, सर्वव्यापी तुम्हा नव्हे त्या 1.25 कोटीचे बाबा अर्थात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण बोलवलं म्हणून आपला सर्वांचे सर्वप्रथम मी आभार मानतो की बिनकामाचे हार फुलांचे भार कशाला आणि आपल्यात आभार कशाला. मी आभार मानणारच नाही की इथे येणं माझं कर्तव्य होतं. की दिवार सर कोण आहेत मला माहित नाहीत, गायकवाड सर कोण आहेत मला माहित नाहीत, पण मला एवढं माहित आहे की माझा त्यांचा बसलेल्या सगळ्यांचा सातबाऱ्यावर काय आयुष्यभराचा बाप एकच आहे, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. त्यामुळे मला इथे येणं बांधील होतं. मित्रांनो, आज आपण जयंती साजरी करतोय. मी माफी मागतोय पहिल्या की मी वेळ वाया न घालवणं, कारण का एका बाजूला तुमच्या मागे असलेला पोलिसांचा रेटा टायमिंग, त्या अनुषंगानं मंचावर उपस्थित असलेले मंडळाचे अध्यक्ष ज्यांच्या माध्यमाने मी इथं आलो ते डॉक्टर गायकवाड सर, आणि या अनुषंगाने समाज आणि चळवळ ह्या गोष्टीला एक वेगळं रूप मिळत गेलं ते आंबेडकरी चळवळीत काम करणारे रोकडे गुरुजी, ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दिला गेलाय. आज पण आपल्या पत्रिकेत दलित मित्र पुरस्कार लिहिला गेलाय. 2014ला तो शब्द काढलाय. माफी मागतोय, लहान तोंडी मोठे घास घ्यायची मला सवय आहे की माझ्या बापाने सांगितलंय तत्वात कॉम्प्रोमाइज करायची नाही. अपेक्षा करतो पुढच्या वेळेस कोणाचे देताना दलित मित्र पुरस्कार नका देऊ, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार असं त्याचं नामकरण आहे. माफी मागतोय, बाय मिस्टेक होते. आज आपण जयंती जी साजरी करतोय ती छत्रपती शिवरायांची, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि तुम्हा सर्वांचे उद्धार करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण ह्या तिघांच्यावर बोलण्या अगोदर एका महामानवाला पहिले विनम्र अभिवादन करणं गरजेचं आहे की आज आपल्या देशातली बरीच राजकीय मंडळी देश सोडून बाहेर गेल्यावर 2 गोष्टींची ओळख द्यावी लागते. म्हणजे देशामध्ये वेगळं असते, म्हणतात ना मुंह में राम बगल में छुरी, हे देशातलं वातावरण आहे. पण हा भारत देश सोडून बाहेर गेल्यावर तुम्हाला आवर्जून 2 नावं सांगावं लागतात. एक म्हणजे सांस्कृतिक, धार्मिक, वैज्ञानिक बेस असलेला देश म्हणजे तो बुद्धाची भूमी आहे, ही ओळख द्यावी लागते. आणि दुसरी की शून्यातलं जग निर्माण करणारा, आणि आज पण कोलंबिया विद्यापीठाची वेबसाईट ओपन केल्यावर एक पहिली टायटल येते, We proud to feel Dr. B.R. Ambedkar is our student. त्या डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला ह्या देशाचीच ओळख देता येत नाही. म्हणून सर्वप्रथम मी त्या जगाला शांतीचा मार्ग देणार आहे पहिले वैज्ञानिक महापुरुष तथागत गौतम बुद्धांना विनम्र अभिवादन करतो. वेळ न घालवता संयुक्त जयंती तिघांचाही आढावा घेणं मला बांधील आहे. म्हणून मी छत्रपती शिवरायांकडनं सुरुवात करतो. कदाचित लहान तोंडी मोठा घास झाला, माझा ट्रॅक चुकला, तुम्ही माझे बांधव आहात, भगिनी आज समजून घ्या मला. का जसं मॅडमने म्हटलं दिनांक 13 पासून त्यांचा बरंच बिझी शेड्यूल होता. आमचाही शेड्यूल तेवढाच बिझी होता की एका बाजूला कॉलेजचे जवळपास 1800 पेपर आणि त्यात जयंतीचं प्रिपरेशन, त्यामुळे ती सांगळ घालताना मला नाकी न आले. परंतु आपण सगळे कार्यक्रम करत असताना एक गोष्ट चुकत असतो की आजच्या घडीला व्हॉट्सअप, फेसबुक हाईक याच्यामध्ये विचार हाईक व्हायला लागलेत. त्यामुळे बाबासाहेबांना अपेक्षित आहे, बाबासाहेबांची जयंती साजरी करताना अपेक्षित आहे बाबासाहेबांचे विचार वाचले जावेत. बाबासाहेबांचे विचार वाचले गेले तर ते विचार आचरणात येतील, आणि याकरिता त्या अनुषंगाने आपण कार्यक्रम घेणं गरजेचं असते. जसं की वक्तृत्व स्पर्धा, दुसरं म्हणजे निबंध स्पर्धा. आज मला
वाईट वाटते की आम्ही एका बाजूला 365 दिवस आम्ही जय भीमवाले बाबासाहेबांचे अनुयायी, परंतु आमची मुलं घरात 365 दिवसापैकी 365 मिनिट बाबासाहेब वाचतात का? माझा बसलेल्या प्रत्येक माणसाला प्रश्न आहे. किमान आपल्या मुलाला किमान दिवसातला 1 मिनिट तरी बाबासाहेब वाचायला शिकवा, तर तो दिवसातला 1 तास बाबासाहेब आचरणात आणायला शिकेल आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने 365 दिवस बाबासाहेब रिमाइंडर करायला शिकल्यावर तो इकडे तिकडे ट्रॅकवर जाणार नाही. त्यामुळे कार्यक्रमाला माझ्यासारखा वक्ता नाही आला तरी चालेल, परंतु निबंध स्पर्धा घ्या. बहुजन समाजातली मुलं बाबासाहेब किमान 40 पानं वाचतील, त्यातनं 10 पानं लिहितील आणि त्यातली 4 पानं डोक्यात घेतील. त्यावेळेस आपण बाबासाहेबांवर डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेऊन ही संकल्पना पूर्ण होईल. मी आज माझ्या गावात हीच निबंध स्पर्धा घेतली. मला बऱ्याच लोकांनी टोकलं, मास्तर स्पर्धा अशा घेतात का? 10 दिवस घेता वेळ तुम्ही निबंध लिहायला? म्हटलं हो, मी जरा आगळा वेगळा मास्तर आहे. म्हटलं बाबासाहेब मला सांगा, तुम्ही तुमच्या मुलांना घरात बाबासाहेब वाचायला देता का? नाही. माझा दावा आहे. आणि व्हॉट्सअपवर बाबासाहेब वाचून चालणारे लक्षात ठेवा की बातम्या कधी उलट्या सुलट्या येतात. तुम्ही बाबासाहेबांच्या पाय घेतली, नंतर बाबासाहेबांवर येताना तुम्ही सांगितलं बाबासाहेब काय होते, कसे होते. माझ्यापेक्षा बाकीच्या लोकांना बरंच चांगलं माहिती असेल, पण मी प्रयत्न करेन, हिंमत करतोय की वरती बरेच महान व्यक्तिमत्व बसलेत, उपायुक्त आहेत, आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त आहेत, 2 डॉक्टर बसलेले आणि 3रे डॉक्टर ज्यांच्याशी माझे आयुष्यभराचे राज जुळणारे की ते HIV एड्सवर काम करतात आणि मीही HIV एड्सवर काम करतो. त्यामुळे आमची दोघांची राज चांगली जमणार आहे. आपण छत्रपती शिवरायांकडे जातो. छत्रपती शिवरायांचं नाव घेताना आम्ही आवर्जून हिंदुस्थानातली लोक, मला हिंदुस्थानी संकल्पना मान्य नाहीये, पण आम्ही आवर्जून हिंदुस्थानातली लोक म्हणत असतो छत्रपती शिवाजी महाराज हिंदुस्थानचे आराध्य दैवत. मी चुकूनही म्हणणार नाही छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुस्थानचे आराध्य दैवत. तुम्हाला प्रश्न पडेल की भले भले सगळेच मोठे वक्ते छत्रपती शिवरायांना हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदूंचे आराध्य दैवत म्हणतात. थोरात सरांचा काही मेंदू हल्ला बिल्ला का? हो. मला सांगा, ह्या देशात 6743 जाती राहतात. जवळपास आम्ही 18 प्रादेशिक भाषा बोलतोय, 11 धर्माची लोक राहतात, 36 राज्य आहेत, 125 कोटी लोकसंख्या आहे आणि ज्या बेसवर माझा देश चालतो त्या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ अर्थात संविधान पहिली लाईन सांगतो की आम्ही भारतीय लोक. आणि जर बाबासाहेब पत्र लिहिताना पहिला शब्द लिहायचे जय शिवराय, तर ते त्यांना आदर्श मानतात, म्हणून ते त्यांना गुरु शिष्याच्या रांगेत जर फॉलो करतात, तर बाबासाहेब पण सुरुवात करतात की आम्ही भारतीय लोक, ते गुरु मानतात त्यांना, तर तो गुरु कसा हिंदुस्थानचा आराध्य देव असेल. मी ती संकल्पना बदला. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारताचे पहिले महामानव म्हणून मी एक्सेप्ट करतो. कारण शिवाजी महाराजांचे अंगरक्षक 33% मुसलमान होते. अंगरक्षक काय असतात आणि काय करतात याचं चांगलं उदाहरण स्वर्गीय इंदिरा गांधींकडनं शिकावं. मी हाफ पॅन्ट मध्ये इंदिरा गांधींना बघितलं आणि 15 का 20 दिवसानंतर तो इन्सिडेंट घडलाय. फार जवळला बघितला त्यांना. त्यामुळे अंगरक्षक काय करू शकतात आपल्या समोर उदाहरण आहे. आणि ते 33% अंगरक्षक मुस्लिम होते. मग शिवाजी महाराज मुस्लिम धार्जिन होते का? द्रष्टे होते का? बिलकुल नाही, बिलकुल नाही. पण आम्ही काय करतोय त्या अँगलने जातोय. आज तेवढाच मुसलमान त्यांना तेवढाच आवर्जून मानणार आहे, ख्रिश्चनी तेवढाच मानणार आहे, भारतात राहणारे इतर धर्मीय तेवढंच त्यांना मानतात. हिंदूंनी तो मानणं अविभाज्य घटक आहे की जसा वारसा हक्काने सातबाऱ्यावर लागतो, विठ्ठल घेणू थोरात माझे आजोबा, त्यांच्यानंतर बाबांचं नाव लागलं, बाबांच्या नंतर माझं नाव लागते. तर जर आम्ही सगळे आमच्या पोळ्या शिवरायांचं नाव घेऊन भासतो, तर शिवरायांचं नाव घेणं हे एवढं हिंदू नावाबाधित त्यांच्या पलीकडे काम करणारे आंबेडकर अनुयायी हे 365 दिवस शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय काम करत नाही. कारण आजच्याही घडीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करत असताना मी पहिल्या शिवरायांचं नाव घेतो, मग ज्योतिबांचं आणि मग आंबेडकरांचं. मग मला सांगा की शिवराय हे हिंदूंचे आराध्य दैवत आहेत का? माझा प्रश्न तुम्हाला आहे, बोला माझ्याशी, आहेत का? नाही ना. म्हणून ती संकल्पना बदला की जी संकल्पना बाबासाहेबांना होती, जी संकल्पना सम्राट अशोकापासून आली, भारत. मग अचानक हा कसा काय आला हिंदू राष्ट्र?
जी अपेक्षित संकल्पना त्यांना होती त्या संकल्पनेत आम्ही ती चुकीच्या मार्गाने रेटला जाणारा रेटा तोडलाच पाहिजे. आणि म्हणून आजपासून किमान मी तरी तोडलेला आहे, तुम्ही तोडा. छत्रपती शिवराय हे अखंड भारताचे दैवत. ही संकल्पना मला मान्य नाही, पण त्या एक ब्रीदवाक्याची शोभते म्हणून त्या अखंड भारताचे आराध्य दैवत. माझा प्रश्न आहे दुसरा, की आम्ही एका बाजूला शिवरायांचा इतिहास अगदी तसाच मांडत गेलोय. आम्हाला खरे शिवराय कधी सांगितले गेलेच नाही. मी मोजून 30 मिनिटं घेणार आहे, त्यात 7.5 मिनिटं शिवरायांना, 7.5 मिनिटं ज्योतिबा फुलेंकडे. वास्तविक त्यांना टायमिंग मध्ये काउंट करू शकत नाही, माझी हयात गेली तरी मी पूर्ण बोलू शकत नाही, एवढी महान व्यक्तिमत्व आहेत. परंतु वेळेचं बंधन आहे, कारण का आजचे मावळे 10 वाजल्यावर इथे येणार शिटी वाजवत, आणि तो संविधानिक अधिकार दिला होता. त्यामुळे त्यांचाही मी अपमान करणार नाही आणि आयोजकांनी दिलेल्या टायमिंगचाही मी अपमान करणार नाही. त्या बाबासाहेबांनी आखून दिलेल्या कारकिर्दीतच त्यांना यावं लागते. फक्त भान ठेवायचं की इथे किती धिंगाणा होतो की विचार दिले जातात, त्यामुळे टायमिंग मागं पुढं झालं तर थोडी जमेची बाजू सोडायची असते का, हा विचार त्यांनी करावा. तर आम्ही तो शिवरायांचा इतिहास हा हिंदू धार्जिक मुस्लिम श्रेष्ठा असाच मांडत गेलो. आम्हाला खरे शिवराय कधी सांगितले गेलेच नाही. आजकाल व्हॉट्सअपवर फेसबुकवर बरेच जण म्हणतात की बरेच नवीन संशोधक तयार झालेत. म्हटलं बरोबर आहे. मला एकाने प्रश्न केला, म्हटलं बरोबर आहे, नवीन संशोधकच तयार झाले. कारण का आम्हाला शिवाजी महाराजांच्या पुढे संत मंत पंत लिहिलेल्यांचाच इतिहास लिहिला गेला. पलीकडे त्यांच्या बाजूला जे होते त्यांचे इतिहास कधीच लिहिला नाही. आजच्या भीतीला बसलेला इतिहास वाचलेला ना 2-4 लोक सोडली तर भिवा कांबळे नावाचा कोण मावळा होता हा माहीत नाही. भीमा कांबळा नावाचा एक मावळा होता, तो माहीतच नाही लोकांना, आणलाच नाही ना, का तो जातीवंत होता. आणि मग महाराज जेव्हाही पंक्तीत बसायचे त्यावेळेस तो शिवा त्यांच्या बाजूला बसायचा जेवायला. बरेच वेळेस संत मंत लोक त्यांना सांगायचे की महाराज तुम्ही राजे आहात, राजशिष्टाचार तोडताय. महाराज म्हटले कसे काय रे, तो शिवा तुमच्या बाजूला बसला. भिवा काय झालं मग, अहो तो तुम्हाला माहिती आहे का कोण आहे. हा माहिती आहे मला, तो माझा मावळा आहे. हो तसं नाही, हो तो शिवा ना, शिवा कांबळे, तो की नाही महार आहे. मग असू दे ना, तो माझा मावळा, याच्या पलीकडे मला काही कळत नाही. मग महाराज सांगायचे का तो भिवा नक्की कोण आहे. जेव्हा मी लढाईला निघतोय तेव्हा तो माझ्या राजशिष्टाचार म्हणून माझ्या घोड्याच्या एक टाप मागे घोडा घेऊन असतो, पण जेव्हा परकीय सैन्य, परकीय शत्रू टापामध्ये येते तेव्हा माझ्यावर हल्ला होऊ नये म्हणून तो शिवा राजशिष्टाचार सोडून स्वतःच्या प्राणाचा सगळा का विचार बाजूला सोडून माझ्या घोड्याचा 2 टाप पुढे जातो. जो स्वतःच्या जीवाचा विचार करत नाही तो माझा मावळा, याच्या पलीकडे शिवा मला काही माहित नाही. हे सांगणारे शिवाजी महाराज होते, ते आम्हाला सांगितले जात नाही. बरेच वेळेस शोध लावला जातो, शिवाजी महाराज कुणबी, शिवाजी महाराज मराठा, शिवाजी महाराज अजून काय. मी तर म्हणतो त्याच्या पलीकडे काहीतरी असेल. कारण आज जर कल्याणच्या ह्या एरियात येतो, मी सरांच्या बिल्डिंग मधनं उतरतानाच बोललो, मला 3 फ्लॅटला अशोक चक्र दिसतात. मी सहज विचारलं, सर बिल्डिंग सगळे आपलीच का. साहजिक प्रश्न पडतो. आता मला तुम्हाला सवाल आहे की जिजामाता ज्या सिंदखेड राजावरनं आल्या, तो जाधववाडा, आज पण त्या जाधववाडा पूर्वा सीमेचे सगळे महाराणे आजचे सगळे बौद्ध तिथे राहतात, ते तिथे एक जाधव वेगळे कसे होते माझा प्रश्न आहे. कदाचित ह्या विषयावर PhD चांगली होऊ शकते. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आहे म्हणजे शिवराय आणि तत्कालीन महार. आजच्या देखील तो शब्द मी घेणं चुकीचं ठरल, पण इतिहास सांगताना तुम्हाला बाजू घेणं. आणि एका बाजूला संभाजीराजांचा शेवट वडूबुद्रुकचा महारवाडा. काय संबंध आहे, आमचा रक्ताचं नातं आहे राजांशी, आमचं रक्ताचं नातं आहे की आज 92, 96, 98 12 कळशी, 7 कळशी, कळशा किती मला माहित नाही, कुळ्या किती मला माहित नाही, पण तेव्हा एकही धजावला नाही. माझ्या राजाचे 1756 तुकडे झालेत ते उचलायला. तेव्हा कोण तरी गेलेला तो महार पहिलवानच होता. कारण का पहिल्यापासून आमची जात जिगरबाजांची आहे. म्हणतात ना, सिंहाच्या तोंडात घालून हात मोजत येतात की आमची जुनी महारांची जात, नवे मराठ्यांची जात. की त्या राजाला स्वेच्छेने अगदी स्वयंस्फूर्तीने अग्नी दिला, तो माझा महार होता. मग मला तेच सांगायचंय की एका बाजूला आम्ही आज राजकारण करताना, शिवरायांचं नाव घेताना आम्ही बॅनरवर मस्त लिहितो शिवरायांचा आशीर्वाद, आणि थोड्या दिवसात विचारतो वेगळा विदर्भ द्या.
कसं काय हो, महाराजांचं तत्व एवढी वेगळी नव्हती. मी म्हणतो स्पष्टपणे, जिजामातांचं नाव घेताना अखंड महाराष्ट्र आठवलाच पाहिजे. शहाजी राजांचं नाव घेताना महाराष्ट्र अखंड आठवला पाहिजे. आणि शिवाजी महाराजांचं नाव घेताना अखंड महाराष्ट्र आठवलाच पाहिजे. कारण जिजामाता सिद्धखेड राजाच्या विदर्भ, शहाजी राजे वेरूळ मराठवाडा, शिवाजी महाराज जन्म शिवनेरीवर पश्चिम महाराष्ट्र आणि उरलेले हयात कोकण पट्ट्यात रायगडावर नव्या अखंड या पट्ट्यात. मग मला सांगा, त्यांच्या कारकिर्दीचा अख्ख्या पैलू मध्ये अखंड महाराष्ट्र बसतो का नाही? मग शिवाजी महाराजांचं नाव घेताना अखंड महाराष्ट्र आठवलाच पाहिजे. आणि जे शिवाजी महाराजांचं नाव घेतात, बॅनरवर शिवाजी महाराजांचा फोटो आणि त्यांचा आशीर्वाद देतात, त्यांच्या तोंडून जर वेगळा महाराष्ट्र किंवा फुटीरवादी महाराष्ट्र करायचा असेल तर ते त्यांचं प्रेम फक्त बेगडी प्रेम, पलीकडे महाराज त्यांना समजलेच नाही असा माझा दावा आहे. एकंदरीत महाराजांवर बोलायला खूप काही आहे, पण वेळेचं भान ठेवून मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो की मी महाराजांचा विषय थांबून थोडं पुढे जातो. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, तुम्ही म्हणाल की शासनाने तर डिग्री दिली नाही. हो, आम्ही दिली. की घरात चूल आणि मूल याच्या पलीकडे बाईचं अस्तित्वच नव्हतं. आजच्या आमच्या मॉडर्न जगात फिरणाऱ्या आमच्या आया बहिणी सुना यांना नाही कळणार, पण बसलेल्या आजींना कळणार की 60 वर्षा अगोदर काय होतं. यांनी उपभोगलंय. तेव्हा पण आमचे पाणवटे वेगळेच होते. आज चांगलं आहे की कल्याणला एकाच टाकीतनं अख्ख्यानं पाणी जाते, चांगली गोष्ट आहे. पण तेव्हा होतं, नाकारता येत नाही. खेड्यागावात अजूनही बोललं जाते हरिजन. हा शब्द आला की तळप्याच्या आग मस्तकाला जाते. बाबासाहेब सांगताना मी हरिजन शब्दावर येतोच, पण तिथपर्यंत पहिला ज्योतिराव पूर्ण करतो की आम्ही राष्ट्रपिता म्हणतोय, महात्मा म्हणतोय. का हा प्रश्न असला पाहिजे. हे पुणे, जिथं उणे काय आहे म्हटलं जाते, जे एक कालचं बंजर शहर नंतर बसलं, नंतर तिथं बाकी काय घडलं ते तुम्हाला कळली. काशीबाई पण आणि बाकी सगळी तिथं काय झाली. त्यामुळे त्या विषयावर न जाता पुण्यात त्यांनी केलेला जो महान प्रताप होता, जगाला वेगळी कलाटणी देणारा, तो म्हणजे स्वतःची बायको पहिला शिक्षित केली. जे मनुस्मृतीप्रमाणे धर्मविरोधी कार्य होतं, सजा काही होऊ शकली असती. जसं आजकाल एक फंडा निघालाय माझ्यासारखा, कदाचित किरण प्रची उद्या बातमी असेल, किरण प्रत राष्ट्रद्रोही, शिवाजी महाराजांना हिंदुस्थानचा आराध्य दैवत म्हणणार नाही असं बोलला. राष्ट्रद्रोही लगेच शिक्का लागतो. राष्ट्रद्रोही सध्या ह्या 2-3 वर्षात आपल्या भारतामध्ये लागलेला तो एक चांगला टॅग आहे, राष्ट्रद्रोही म्हणायचा. तसं त्यांनी तो द्रोह केला होता आणि त्या द्रोहातला पहिल्या घडवली स्वतःची स्त्री, स्वतःची बायको. त्याच्यासाठी घर सोडावं लागलं. बाकीचा इतिहास सगळ्यात चांगला माहिती आहे. परंतु त्यांचं जे कार्य होतं, जे शैक्षणिक क्षेत्रासाठी का आजही मौलिक आहे. तर खऱ्या अर्थाने या गव्हर्नमेंटला आजही लाज वाटत असेल तर त्यांनी 11 एप्रिल खऱ्या अर्थाने शिक्षक दिन साजरा करायला जावा. कारण का, ज्योतिबांनी जर सावित्री घडवली नसती तर सर्वपल्ली राधाकृष्णाची आई शिकली नसती. सर्वपल्ली राधाकृष्ण कुठं भारताचा राष्ट्रपती झाला असता, माझा सवाल आहे. पण बरोबर आहे. कारण का, माझे बाबा मेल्यानंतर साधारण 30 ते 35 वर्ष भारतरत्न द्यायला लागले या नालायक लोकांना. ते कसं काय यांना तो मान देणार? कारण का ते त्यांचे गुरु. आणि माझा खऱ्या अर्थात दावा असेल की आपण ज्या दिवशी हा रेटा लावू, उचलून धरू. अहो, काल परवा तेंडुलकरला दिला जाते, ज्याला ऑडी बक्षीस भेटला, 74 लाख रुपये टॅक्स भरत होता. त्यांनी सांगितलं मी देशासाठी खेळलो, मी टॅक्स का भरू? त्या तेंडुलकरला 74 लाख रुपये वाचवून भारतरत्न दिला जातो. अहो, पेडर रोडला ब्रिज होता ना, माझ्या फ्लॅट जवळला ब्रिज जाऊ नये ही सांगणारी लता मंगेशकर, तिला भारतरत्न दिला. ती धमकी देते माझ्या ब्रिज जवळ, जर फ्लॅट जवळला ब्रिज गेला तर मी देश सोडून जाईल. पण तीच जर आमिर खानची बायको बोलते कॅन फील इनसिक्युअर इन इंडिया, तर तिला लगेच राष्ट्रद्रोही म्हटलं जाते. अशा हा राष्ट्रद्रोही नाही का? माझ्या घराजवळ ब्रिज गेला तर मी हा देश सोडून जाईन ह्या सांगणाऱ्या लता मंगेशकरला आमचं सरकार भारतरत्न देते. पण मी कसं काय तिला भारतरत्न बोलू? जी सामाजिक संकल्पनेमध्ये अडथळा होते ती भारतरत्न असू शकते का?
जो 74 कोटी 74 लाख रुपये टॅक्स मी कसा भरू हा प्रश्न करणारा भारतरत्न होऊ शकतो का? आणि जेवढा वर्ष त्याचा वय नव्हता त्या वयात त्याला भारतरत्न देतात आणि तेवढा वर्ष माझ्या बापाला ताटकून ठेवतात. ते नक्की एकाचे होते का कितीचे प्रश्न तुम्हीच ठेवा, बाकी मी जात नाही. अशा धर्तीतले राजकारण आहे आपल्याला. म्हणून ज्योतिराव फुले आज ग्रेट का आहे? कारण का साधारण हंटर कमिशन 1853ला त्यांनी एक प्रश्न मांडलेला. आजची परिस्थिती शिक्षक बसले असतील तर कळेलच, अनएडेड मध्ये असतील त्यांना पहिल्या कळेल की ज्योतिराव फुले आज पण ग्रेट का ठरतात. कारण का त्यावेळी ज्योतिराव फुलेंनी मांडलेली संकल्पना होती हंटर कमिशन समोर की माझ्या शिक्षकाला एवढा पगार द्या की तो गॅझेटेड ऑफिसर पेक्षा 1 रुपये जास्त असावा, म्हणजे तो अध्ययन आणि अध्यापन ह्या महत्वाच्या गोष्टींचा केंद्रबिंदू मानून काम करेल. तो कुठे डायव्हर्ट होणार नाही. तो कुठे डायव्हर्ट होणार नाही. तो फक्त विद्यार्थी केंद्रबिंदू आणि अध्ययन आणि अध्यापन याच्या पलीकडे जाणार नाही. हे त्यांनी जवळपास 130 वर्ष अगोदर सांगितलेलं. पण आम्हाला आजही कळत नाही. 94-95ला आले, ज्याला आदर्श म्हणून गल्लीतनं कदाचित कल्याणच्या ह्या पोरं पळायचे ते मास्तर पण सेवक झाले. म्हणजे एक 80,000 आणि एक 8,000 अशी दुजाभाव झाला मास्तरांमध्येच, आमच्या गुरुजींमध्येच. मग मला सांगा आजच्या मितीला कल्याणला 1 BHK मध्ये फ्लॅट जर भाड्याने घेऊन राहायचं म्हटलं तर त्याचा भाडाच किती द्यावा लागतो तुम्ही प्रश्न करा. तो जगणार कसा, खाणार काय, पिणार काय, बायका मुलं पोसणार कशी, मुलांचं शिक्षण करणार कसं. मग तो शिक्षक डायव्हर्ट होतो या क्लासेसकडे आणि त्याचा भुंदड इनडायरेक्टली आपल्यालाच पडतो. मग तेव्हा त्यांनी दिलेली ती संकल्पना होती की आजच्या गॅजेटेड ऑफिसरला जो पगार आहे त्याच्यापेक्षा 1 रुपया जास्त द्या, म्हणजे शिक्षक डायव्हर्ट होणार नाही. परंतु योग्य कदाचित यांच्या नजरेत ते चुकीचे होते. कारण का आमची 12वी नापास स्मृती इराणी केंद्रीय शिक्षण मंत्री बनते. तिला स्वतःच्या 6 विषयात पास होता आला नाही. ती आमच्या देशाची केंद्रीय माजी शिक्षण मंत्री आणि तावड्यात भेटल्यावर लगेच विनोद करायचा ते आमचे राज्याचे शिक्षण मंत्री. शिक्षकांना उठू आणि आत टाकू, ते हे काय ज्योतिरावांची संकल्पना सांगतील का? काय एकदा मिळालंय काय करत ते करून घेऊ, बाकीचा रेटा बघू. ती त्यांची संकल्पना होती. शिक्षकाप्रती 1853ला विचार केला त्यांनी आणि 2017 मध्ये आपण विचार करतो तो किती दुरापास्त आहे. हे कदाचित त्यांनी अजून 10 जन्म घेतले तरी यांना ज्योतिराव कळणार नाही की ज्योतिरावांची सोच कुठली होती. त्या ज्योतिरावांनी जे काम केलं, आम्ही एका बाजूला शिवराय सांगतो, ज्योतिराव सांगतो, का रात जुळते. आज पण आम्ही शिवरायांचा इतिहास सांगताना मुस्लिम फारजीन सांगतो, श्रेष्ठा सांगतो. परंतु जेव्हा घरातनं वेगळं काढलं गेलं तेव्हा ज्योतिराव फुलेंना राहायला घर दिलं. तो मुसलमान होता, तो मुसलमान होता, विसरता कामा नाही. आणि सेकंड थिंग की आम्ही काहीतरी ज्योतिबा त्याच्या बायकोला वेळ लावून वेळ्यासारखं काम करतोय, चिखल दगड मारला जायचा. त्यावेळेस आमच्या या भारतातल्या 6,743 जातींपैकी एकही हिंदू संस्कृतीतली महिला मदत करायला नव्हती. तेव्हा होती पहिली महिला त्यांना मदत करणारी मुस्लिम समाजाची फातिमा बेगम शेख. मग मला सांगा ही गुरु शिष्याची तत्वप्रणाली मुस्लिम दार्जिन हिंदू दार्जिन होती का? नाही, ती समानतावादी होती. पण आम्ही काय करतोय, आम्ही तिकडे जातच नाही. आमची शिक्षक मंडळी बसले असतील महिला तर माझा एक गाव आहे तुम्हाला की शाळेत प्रस्थानुसार तुम्हाला नसेल मान्यता तरी करावं लागते. मी नाही केलं कारण का 14 नोकऱ्या त्याच्यासाठीच गेल्या, ही 15वी करतोय. सरस्वतीने आई शिकवली का माझा दावा आहे. रेफरन्स द्या, माझ्या आयुष्यभर रिटायरमेंट पर्यंतचा पगार जिथे जिथे सरस्वती नावाने शाळा आहेत त्यांना मी देणार. आई कुठे शिकवली का माझा दावा आहे. कारण का आम्ही बाबासाहेबांचे पाय घेतो, रेफरन्सवर चालणार. आज किरण थोरातनी ते 2 शब्द बोला, याला रेफरन्स तुम्ही 200 लोक आहेत, हे कॅमेरे आहेत आणि सगळेच बघणार आहेत, ह्याला रेफरन्स आहे. आपण बाबासाहेबांचे पाय घेतो, रेफरन्सवर चालतो. जसे काल परवाचे काही इतिहासकार झाले, जे कथाकार इतिहासकार झाले, यांनी शिवरायांच्या जन्मतारखेचा घोळ केला, तशा इतिहासकारांची पुस्तकं वाचू नका. चुकून पण बाबासाहेब आपल्याला समजणार नाही. आणि म्हणून ज्योतिबा आजही ग्रेट ठरतात. आज महत्वाची गोष्ट की आज आपण 126वी जयंती बाबासाहेबांची आणि 190वी जयंती राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंची केली.
एक शल्य आहे, आयुष्यात एक शल्य आहे भारतवर्षामध्ये. दोन व्यक्ती सुखात मेल्या तरी एक गेली एक बिचारी आहे, पण वरती गेल्यावर सुख लागणार नाही एवढा निश्चित. एक म्हणजे गांधींना सगळ्यांनी राष्ट्रपिता बोलले, सगळे महात्मा बोलले, पण माझा बाप मरेपर्यंत महात्मा नाही बोलला. हे गांधीच्या आयुष्यातलं शल्य राहिलं. अख्खा इतिहास वाचा, बाबासाहेब गांधीला कुठेच महात्मा बोललेलं नाही. आणि दुसरं शल्य राहील तर जिला भारतरत्न दिला, जिला गान कोकिळा मिळाली, पण जगात एक मात्र नेता आहे ज्याच्यावर लाखाच्या वरती गाणी गेली. नो डाऊट या कल्याणवरनं अख्ख्या जगाला गाणी ऐकवणारे इथंच आमचे महान पुत्र आहेत, प्रल्हाद शिंदे आणि त्यांचे अख्खे पुत्र, त्यांच्या पूर्ण शिंदे खानदान आहे, ज्याचा काळ्या 7 पट्टीत चालू होतात, हे सगळे काळ्या 5ला थांबतात. असे गायक जर आमच्याकडे आहे तर लता मंगेशकरनी आमच्या बापाचं गाणी नाही गायलं ते चांगलंच मानतो मी. आणि ते मेल्यावर तिलाही शल्य राहील की मी अख्ख्या जगाची गाणी गायली, पण बाबासाहेबांचं गाणं गाण्याचं भाग्य मला लाभलं नाही. हे शल्य कायमचं राहणार आहे. आणि मग आपण बाबासाहेबांनी ह्या व्यक्तींना गुरु का मानले? शिवराय गेल्यानंतर शेकडो वर्षांनी ज्योतिराव फुलेंचा जन्म आहे. ज्योतिराव फुले देहांत झाल्यानंतर नेक्स्ट इयर बाबासाहेबांचा जन्म आहे. ज्यांनी एकामेकाला पाहिलेच नाही त्यांनी एकामेकाला गुरु मानले. म्हणजे शाहू महाराज आहेत, विसरून चालणार नाहीत. अनेक महान व्यक्ती आहेत. आणि तसेच जे ह्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीतली नावं घेतली जातात ती सगळीच महान व्यक्ती. ह्या सगळ्यांमधनं ह्यांनी असे गुरु का मानले? तर त्यांनी त्या बेसवर तत्वाशी कॉम्प्रोमाइज न करता आपल्या अहम तत्वाने एक चांगलं काम केलं. अशा चांगल्या व्यक्तीच आपल्या गुरु ठरू शकतात. कारण का, संत कबीरांचं एक वाक्य होतं की बेटा ऐसी बोली बोल के कोई ना बोले झूठ और ऐसी जगह बैठ के कोई ना बोले उठ. आणि अशा तत्वाने ही सगळी माणसं होती, म्हणून त्यांनी एकामेकाला गुरु मानलं. आज बाबासाहेब आपण डोक्यावर बरेच घेतो. मी आता जरा तरुण वर्ग मनातल्या मनात शिव्या दिल्या तरी चालेल की भाऊबंदकीमध्ये शिव्या चालतात, त्याशिवाय भांडा लागल्याशिवाय कुटुंब नसतं. तुम्ही माझी भावंड आहेत, काही वडीलधार आहेत, काही लहान आहेत. आता सगळ्यात महत्वाची जबाबदारी तुमच्यावर आहे. कलम आर्टिकल 368 हे लक्षात ठेवायचं आहे. आर्टिकल 368 वाचवणं म्हणजे खऱ्या अर्थाने संविधान वाचवणं. संविधान बदलणं तशी सहज गोष्ट नाहीये, परंतु एकंदरीत जो छुपा अजेंडा आहे त्याची परिणिती आज दिसते. ही जबाबदारी तुमची आहे. आणि म्हणून संभाजी भगत म्हणतात ना आमचे, विषाची जिथे लावली रोपटी त्या गावातले दूध प्यावे कसे. मुबारक तुला तुझी बेईमानी, पंगतीत तुझ्या मी बसावे कसे. भले तर तू पाळना तू बदल, अर्भकाचा मी आकार बदलू कसे. हे अर्भकाचा मी आकार बदलू कसे. अर्भकाचा आकार म्हणजे बाबासाहेबांचा विचार. बाबासाहेबांचे विचार तुम्ही बदलू शकता? बोला माझ्याशी, कम्युनिकेट व्हा. बदलू शकता? आवाज येऊन द्या थोडा. बदलू शकता? हा, म्हणून सांगतो, हे पालकीचे भोई यांना आईची ओळख नाही. हे पालकीचे भोई, अशा पालखीच्या भोईच्या बॅनरवर तुम्ही कुठंच दिसता कामा नये. मी गीतातनं मुद्दाम आलो का बाबासाहेबांचं वाक्य होतं वामनदादा कर्डकांची की दादा तुमची 4 गीतं, तुमचं 1 गीत आणि माझी 4 भाषणं समाजात जागृती आणू शकते. आजच्या मितीला खऱ्या अर्थाने आम्ही भाषणकर्त्यांनी समाजात जागृती ठेवलेलं नाही, ते जलसाकारांनी खऱ्या अर्थाने जागृती ठेवले. गीत रोज ऐकतो, गीत रोज गुणगुणतो, त्यामुळे असे जलसाकार कुठेही दिसले आपण ऐकत राहताना. हे बाबासाहेबांचं वाक्य होतं. आणि बाबासाहेबांपेक्षा कोणी या 125 कोटीमध्ये माईसालाल मोठा नाही. कारण माझ्या बापाच्या ती ताकद होती की छायावालाही ह्या देशाचा पंतप्रधान बनू शकतो. एका बाजूला अल्पसंख्याक भारतरत्न डॉक्टर APJ कलाम राष्ट्रपती बनू शकतात,
चौथी नापास वसंतदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनू शकतात आणि अंगठा बाजूर काही आमदार आणि खासदार बनू शकतात. ही त्या संविधानाची ताकद आहे, संविधानिक आधार. म्हणजे एवढे महान विचारांत डॉक्टर बाबासाहेब होते. म्हणून तुमच्या बापाने जगाला विचार दिला हो कसं राहा, आणि आम्ही त्यांच्या बॅनरवर दिसायचं काय तर आमच्याकडं बघा उपाध्यक्ष, जॉईंट सेक्रेटरी, हमालीची पदं तुमच्याकडं. ह्या पालखींच्या धोई आहेत यांच्या बॅनरवर तुमच्याकडे अध्यक्षपद कधीच भेटणार नाही. भेटलं तर जिल्ह्याच्या खालच्या लेवलपर्यंतच, वरती तुम्ही नाहीतच. उदाहरण द्या, आज जर कल्याणमध्ये हे गायकवाड 100 आहेत, धिवर 50 आहेत, थोरात 2 आहेत. 2 इथे जर आपण निवडणूक घेतली तर गायकवाड त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे असले पाहिजेत, धिवर त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे असले पाहिजेत आणि थोरात त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे असले पाहिजेत. पण आपल्याकडे उलटा असते, थोरातांची महासत्ता आणि हे सगळे बाहेर आहेत. हेच घडतंय. म्हणून तिथे जाऊ नका. आज कलम 368 जर वाचवायचा असेल तर आज तरुणाईने लक्षात घेतलं पाहिजे की जे पक्ष, कुठल्याही पक्षाचं आम्ही नाव घेणार नाही, अजिबात नाही. का 143 वेगवेगळे पक्ष काढून आम्ही आमची बिरुदं लावलेत. राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष. बापाची प्रॉपर्टी होती का रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया? सवाल आहे माझा. खरोखर त्या बापाचीच प्रॉपर्टी होती. तुमच्या बापाची प्रॉपर्टी नव्हती, जिला तुम्ही विस्तृत केली, फोडली, फाडली, तुकडे करून घेतले. आज बरेच लोक असे आहेत की जे आपल्या आपल्या नावाने आपले जथ्थे बांधत चालले. त्यामुळे ह्या लोकांनी विचार करावा की आम्ही तत्व कोणाशी, पार्ट्या 50 काढा, माझा नकार नाहीये, पण तत्व विकू नका. तत्व विकू नका. ज्या बाबासाहेबांनी जी तत्व दिले, ज्यांच्यामुळे आज आम्ही माणूस म्हणून उभा, त्या माणुसकीची, त्या माणूसपणाची तत्व आम्ही राखली पाहिजेत. काही आमच्या बापाने आम्हाला दिलेले तत्व आहेत. कोणाच्याही मांडवात तुम्ही वाजंत्र्यासारखे उभे राहू नका. आज आपली राजकीय मंडळी तीच करते. सारोडेसे बसले असतील तर माफ करा, पण ही फॅक्ट आहे. आम्हाला जर कलम 368 वाचवायचा आहे तर लक्षात घ्या की येत्या निवडणुकीत तुम्ही काय कराल, जो पक्ष, जी संघटना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले, शाहू या विचारसरणीला मानते, अप्लाय करते, अशाच माणसाच्या पाठी उभे राहा. कारण आज बाबासाहेबांनी दिलेली सगळ्यात चांगली देण आहे की प्रत्येक राज्याला आणि देशाला आपल्या 2 हाऊस येते, एक लोकसभा, दुसरी राज्यसभा. तर राज्यांमध्ये विधानसभा आणि विधान परिषद. मला अभिमान वाटतोय की भारतातल्या बऱ्याच विधानसभा ह्या बरकरार राहिल्या, पण विधान परिषदा आपल्या ऍडजस्टमेंटनी त्यांनी कॅन्सल केल्या आणि पुन्हा पुनरुज्जीवित केला. पण महाराष्ट्रातली एकमात्र विधान परिषद आहे की आजपर्यंत जिवंत आहे, ती कधी बरखास्त झालेली नाही. आणि आज कुठलीही गोष्ट तुम्ही अप्लाय करायची झाली तर लोकसभेत तुम्हाला आज चिकार मताधिक्य आहे, तुम्ही तो प्रस्ताव मांडून पारित करू शकता. पण त्याच्यासाठी सेकंड हाऊस महत्वाचा आहे, राज्यसभा. आज ती ताकद त्यांच्याकडे नाही आणि ती ताकद मिळवण्यासाठीच आजची धडपड चालू आहे. काल परवाचं उदाहरण आहे तर पुण्यामध्ये मुख्यमंत्र्याच्या भाषणाला मी स्वाभिमानी मानतो स्वतःला खूप. आय थिंक ॲज पर द कम्पेअर विथ द पुण्याची सभा फडणवीस साहेबांची, आय एम लकी, आय एम मेकिंग रेकॉर्ड. कमीत कमी 200 बसलेले दिसतात, तिथं 25 नव्हते हो. पण पुण्यात सत्ता येते, प्रश्नचिन्ह पडणार आहे का नाही? मला विचार का उद्या की कल्याणच्या काटेमानुलीमध्ये थोरात सर तुम्ही नगरपालिकेचं निवडणूक लढवता का? तुम्ही हिंमत दाखवीत किमान 300 बसले, 150 तर मतं मिळतील. ही डिपॉझिट तर जप्त ना, पडलो तरी मरेंगे लेकिन सर सलामत रखे, तसं नाही पडणार. डिपॉझिट तर जप्त ना, किमान एवढी माझी बांधव बसलेत. पण तिथे सत्ता येते, प्रश्नचिन्ह पडत नाही आपल्याला. अहो ज्या उत्तर प्रदेशमध्ये, नो डाऊट उत्तर प्रदेश हा नेहमीच चेंज येणारा राज्य राहिला, पण एवढाही चेंज कधीच नाही की एका बाजूला बहुल आपला मागासवर्गीय समाज तिथे आहे, आंबेडकर अनुयायी आहे, बहुल मुस्लिम आहे, आणि तिथं जिथे जे दिले समरसतावादी ते 1 साइडेड निवडून आले. आणि म्हणून त्याशी सहज विचारला, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ईव्हीएम? माझा प्रश्न आहे तुम्हाला विद्यार्थ्यांना. विद्यार्थी जे असतील त्यांनी उत्तर द्या, जे आता अपकमिंग वोटर्स आहेत. व्हॉट इज द डेफिनेशन ईव्हीएमचा अर्थ काय? बोल नाही माहित? व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. सध्याच्या घडीला जे वातावरण आहे, कुठेही दाबा माझ्या अकाउंटला जमा.
म्हणजे तुम्ही आज जर चुकून मी इथे आलोय कल्याणमध्येच आता रात्रीच्या बँकात आला नसेल तर पैसे टाकू नका, कारण का मी माझी मशीन बनवून आणले, किती अकाउंटला पैसे टाकले तर ते माझ्या अकाउंटला जमा होतील. त्यामुळे ईव्हीएम एव्हरी वोट फॉर मोदी ह्या स्कीमनी सगळं फंडात चालू आहे. कारण 368 ला हात लावायचा आहे. आणि 368 जर तुम्हाला बरकरार ठेवायचा आहे, बाबासाहेबांचे विचार जर जिवंत ठेवायचे आहेत, तर आपण त्या बाबतीत विचार केला पाहिजे की आपले जाणारे लोकप्रतिनिधी कसे असावेत, कसे ठेवले पाहिजेत. वेळेचं भान ठेवून आणि एकंदरीत कदाचित माझा ट्रॅक तुटत असेल असं वाटेल, पण नाही, मला 368 वाचवणं म्हणजे बाबासाहेबांचे विचार वाचवणं, अशा अनुषंगाने मी रेफरन्स लावतो. तुम्हाला एक उदाहरण देतो आणि मी रजा घ्यायच्या मागे लागतो की 1935 ला लाहोरला, म्हणजे तेव्हाचा पंजाब, अखंड पंजाब तेव्हाचा, लाहोरला जाततोड समितीची म्हणून स्थापन झाली. आणि बाबासाहेबांना इन्व्हिटेशन आलं की बाबासाहेब तुम्ही ह्या समितीत लेक्चर द्यायला या, कारण का तुम्हीही जातीअंताची लढाई लढताय, आम्हीही तेच काम करतोय, तुम्ही या. आणि मग बाबासाहेबांकडनं बाबासाहेब तयार झाले. 2-4 दिवसात मेसेज आला की डॉक्टर साहेब तुम्ही तुमचं भाषण लिखित पाठवा. तेव्हा बाबासाहेबांनी विचारलं का हो? नाही असं की आम्ही तेव्हा प्रेस वगैरे या गोष्टी कमी होत्या, तुम्ही येताना भाषण लिखित पाठवा म्हणजे जेणेकरून आम्ही प्रिंट करून तो लोकांमध्ये वाटू शकतो प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून. बाबासाहेबांनी ऑब्व्हियसली भाषण लिहून पाठवलं. भाषण वाचलं गेलं त्या लोकांकडनं कमिटीच्या, आणि मग एकाने फोन करून बाबासाहेबांना त्या पिरियडनुसार निरोप दिला की बाबासाहेब तुम्ही जरा ते 2-4 मुद्दे आहेत ना त्यात थोडीशी जरा तुम्ही कॉम्प्रोमाइज करा किंवा ते आक्रमक आहेत थोडे शिथिल करा. त्या बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर लक्षात ठेवण्यासारखं आहे. काना, मात्रा, वेलांटी, उकार काहीही बदलेन असं तुम्हाला वाटत असेल, मी साधा स्वल्पविरामही बदलणार नाही, एवढे तत्वनिष्ठ बाबासाहेब होते. तर आजच्या घडीला आपण तेवढे तत्वनिष्ठ राहणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपण त्या तत्वात जगणं गरजेचं आहे की एका बाजूला आपण सगळीकडे सबळ आहोत, पण आपण फाटे फुटून आहोत. कदाचित माझा अपेक्षित विषय तुम्हाला वेगळा असेल, पण मला जी 2019 ची काळजी वाटते त्या अनुषंगाने मी या टॉपिकला धरून चाललो होतो. आणि म्हणून जाता जाता मी एवढंच म्हणेन, आताच मॅडमने एक माझ्याकडे सूचना केली की आदरणीय पंतप्रधान 14 तारखेला नागपूरला होते, श्रद्धांजली वाहिली त्यांना माहीत नाही जयंती होते, असून ते, कारण का हे एवढे सगळेच हुशार आहेत. मग असेच बोलो 12वी नापास आपले केंद्रीय मंत्री, बाकी समजून घ्या. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट जाता जाता की शासन कशा गोष्टी रेटते. 13 एप्रिलला पारित झाला 14 एप्रिल ज्ञान दिवस. किती तारखेला होतोय डिक्लेअर? 13 एप्रिलला. जेव्हा आमची पोरं शाळेचे पेपर लिहून घरी आलेत, काय पण डिक्लेअर होतं, त्यांना लेनदेन नाही, उद्याच्या पेपरची तयारी काय. याच्या मागे आमच्या शिक्षकांनाही माहीत नसेल, मुख्याध्यापकांकडे आले असतील, आलेच नसतील. 13 तारखेला झाल्यावर 8 दिवस लागतात त्यांना छापून पाठवायला. आणि मला कळत नाही, हवा अंदर लो हवा बाहेर छोडो याच्यासाठी 1 वर्ष अगोदर तयारी चालते. 21 जून योग दिन, याच्यासाठी आमचं शासन 1 वर्ष अगोदर तयारी करते. कारण काय? ही यांची राजनीती आहे. ज्ञान दिन बोलला तर शाळेत साजरा करणं भागच आहे, आणि शाळेत साजरा करणं भाग आहे. मग ज्ञान दिन कोणाचा आहे? तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे म्हणजे निबंध स्पर्धा घ्या. डॉक्टर बाबासाहेबांचा आहे म्हणजे वक्तृत्व स्पर्धा घ्या. वक्तृत्व स्पर्धा घ्या म्हणजे बिनकामाची आपली पोरं अभ्यासाला लावा. अभ्यासाला लावा म्हणजे बाबासाहेब वाचायला लावा. बाबासाहेब वाचायला लावा तेव्हा आम्ही रेटून पाठीवर खोटा इतिहास सांगतो, तो आमच्या घरात आमच्याकडेच उघडा पडला जावा. म्हणून तो 13 तारखेला संध्याकाळी डिक्लेअर केला, म्हणजे 14 तारखेपर्यंत आपल्या पोराला कळणार नाही. तिथमध्ये जयंतीच्या मिरवणूक निघाल्यावर कळतील. या मिरवणूक कोणाच्या झाल्यात? तर बाबासाहेबांच्या चालत. याच्या पलीकडे नाही. ही शासनाची नीती आहे आणि ह्या गोष्टीला आपण जागृत असला पाहिजे. यंदाचा नाही झाला
पण पुढच्या वर्षी आपली आपली जबाबदारी आहे त्या त्या संस्थेमध्ये तो साजरा केला जावा हे आपलं नैतिक कर्तव्य आहे आणि ते आपण पाळाल अशी मी अपेक्षा करतो. आणि म्हणून म्हणेन की म्या गावात एक डाव एक महात्मा आला. म्या गावात एक डाव एक महात्मा आला. म्या म्हणला तूच माझ्या नाटकाचा हिरो, तुझे गाल लय गुबगुबीत. म्या गावात एक डाव एक महात्मा आला. म्या म्हणला तूच माझ्या नाटकाचे हिरो, तुझे गाल लय गुबगुबीत. म्या तुझी लाईफ बनवेन. मला म्हणलं म्या तुझी लाईफ बनवीन. मी म्हटलं महात्माजी इतिहासाचं पुस्तक म्याच लिहिताव आणि पुस्तकाबाहेर म्याच राहताव. काल घडलं ते वास्तव होतं आणि आज घडते तो बाबा फक्त तुमच्या एकनिष्ठतेचा आणि तुमच्या मेहनतीचा हा साक्षात्कार आहे. त्या चारही महामानवांना मी विनम्र अभिवादन करून इथे रजा घेतो. आयोजकांनी मला बोलवलं तसं सर्व सन्माननीय मान्यवर इथे आहेत त्यांना मी धन्यवाद देतो. खालनं मला कदाचित माझा टॉपिक चुकला असेल म्हणून जर कोणाला वाटत असेल तर मी चुकूनही दिलगिरी व्यक्त करणार नाही, कारण का मी बाबासाहेबांचा पाईक आहे. मला माहिती आहे मी माझ्या मतावर आणि माझ्या विषयावर ठाम आहे. कारण 368 वाचवणं हे प्रत्येक आंबेडकर अनुयायीचं कर्तव्य आहे. नुसतं बौद्धाचं नाही तर 6743 जातीचं कर्तव्य आहे, ज्यांच्यामुळे आज आपण सिक्युअर आणि सक्षम ह्या भारतात आहोत. एवढं बोलून रजा घेतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. जोरदार टाळ्या साहेबांसाठी. खूप सुंदर असं भाषण की ज्या भाषणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. थोरात साहेबांनी बऱ्याच गोष्टी टच केल्या, बऱ्याच गोष्टी खोलात गेले. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ज्या गोष्टी आपल्याला माहीत नव्हत्या त्या गोष्टी आपल्याला त्यांनी सांगितल्या. शिक्षण किती महत्वाचं आहे ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अनुषंगाने त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किती महत्वाची घटक आपल्या संपूर्ण भारतामध्येच नव्हे तर आंतरराष्ट्रीय लेव्हलवरती आहे. आणि म्हणून नॉलेज डे म्हणून आज आपण साजरा करतो आहोत. आणि म्हणूनच की काय मला असं वाटतं की आपल्या या जनतेने, आपल्या या लोकांनी हे सगळे महापुरुष करून गेले, पण पुढे काय करायला पाहिजे, पुढे आपण सामाजिक क्षेत्रामध्ये प्रत्येकाने कसा भाग घेतला पाहिजे, आपण आर्थिक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने उद्योजक बनलं पाहिजे, आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना शैक्षणिक क्षेत्रामध्ये किती महत्त्वाचं काम केलं पाहिजे. आणि आजही तुम्हाला सांगायला मला खेद वाटतो की ग्रामीण भागामध्ये आजही काही शाळा एक शिक्षकी शाळा आहेत, काही शाळांमध्ये तर शिक्षक आहेत ते घरी आहेत, मुलं आहेत ते शाळेत आहेत. 8 दिवसातून एकदा शिक्षक तिथे जातो, शिकवतो आणि त्या मुलांना 8 दिवसामध्ये एकदा शिकवलेलं कसं कळणार, ते मुलं कसे आपल्या